पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। हॉटेल्सवर पुरवठा विभागाची धडक कारवाई। 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापर महागात, प्रशासनाची मोठी कारवाई। शिंदखेडा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला असून शिंदखेडा शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंट्सवर पुरवठा विभागानं धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। या कारवाईत शिंदखेडा परिसरात एकूण 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकानं ही कारवाई केली। तहसील कार्यालय शिंदखेडा येथील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदवार, पुरवठा अव्वल कारकून नथू माळी आणि ऑपरेटर सुनील पारधी यांच्या पथकानं शहरातील विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्राची तपासणी केली। या तपासणी दरम्यान काही हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचं आढळून आले, त्यामुळे प्रशासनानं तात्काळ कारवाई करत 11 सिलेंडर जप्त केले। यात शहरातील सुमारे 7 हॉटेलमधून घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान शिंदखेडा शहरासह परिसरात सध्या घरगुती गॅसची तीव्र टंचाई जाणवत आहे। अनेक नागरिकांना भर उन्हात रांगेत उभं राहून सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तसेच ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेतही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येते। अशा परिस्थितीत हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। घरगुती वापरासाठी सिलेंडर मिळत नसताना व्यावसायिक ठिकाणी ते कसे उपलब्ध होतात याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा संकेत मिळत असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। अर्चना भगत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 पथक स्थापन केलेले आहेत। त्याच्यामध्ये जिथं अवैध ठिकाणी घरगुती गॅस वापरला जातो तिथं धाडी टाकून ते सिलेंडर जप्त करून त्याच्यानंतर दंडाची वसुली होईल ही कारवाई करण्यात येईल। आता जवळपास आम्ही 47 ठिकाणी व्हिजिट दिलेले आहेत। 47 ठिकाणी व्हिजिट देऊन आम्ही जवळपास 31 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि काही ठिकाणी जिथे हॉटेल सुरू आहेत तिथे ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरसुद्धा आढळले आहेत। व्यावसायिक सिलेंडर सुरू असल्यामुळे ते जप्त नाही केले, फक्त घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। सध्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 3 दिवस पुरे इतका आहे आणि रेग्युलर साठा उपलब्ध आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।